आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की शशी थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले। केंद्राकडून शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला। भारतीय शिष्टमंडळ जगासमोर पाकचा बुरखा फाडणार आहे। शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे, ज्यामध्ये शशी थरूर यांची देखील निवड करण्यात आलेली आहे। आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांची निवड केली, मात्र त्यावरून आता काँग्रेसमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरू झाले। केंद्राने परस्पर शशी थरूर यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे काँग्रेस चांगलीच दुखावली आहे। काँग्रेसने शिष्टमंडळासाठी शिफारस केलेल्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांच्या नावाचा समावेश नाहीये आणि त्यामुळे थरूर आणि काँग्रेसमध्ये अंतर निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान केंद्राच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव निश्चित झालेलं असलं तरी काँग्रेसनं शशी थरूर यांच्या नावाची शिफारस केलेली नाही। खुद्द जयराम रमेश यांनीच या संदर्भात ट्विट करून माहिती दिली। काँग्रेसने दिलेली 4 नावं बदलली जाणार नाहीत असं वक्तव्य जयराम रमेश यांनी केलं। त्यामुळे आता एकीकडे शशी थरूर यांची निवड परस्पर केंद्राकडून करण्यात आली, दुसरीकडे काँग्रेसने 4 नावं जी आहेत ती देऊ केलेली आहेत या संदर्भात। आणि त्यामध्ये आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉक्टर सय्यद नसीर हुसेन, राजा ब्रार या 4 लोकांची नावं जी ती देण्यात आलेली आहे आणि ती यादी बदलण्यात येणार नाही असं काँग्रेसकडून ठामपणे सांगण्यात आलेलं आहे। माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे। असा 5व्यांदा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि इतकंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, मात्र आम्ही आण्विक संघर्ष टाळला असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे। तर अमेरिकेने केवळ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्येच मध्यस्थी केली नाही तर अणुसंघर्ष देखील टाळला असा दावाच ट्रम्प यांनी केला। You had a couple of foreign policy successes even right before this trip. You picked up the phone and called 2 nuclear powers, India and Pakistan, and you got them to step back from the brink. That was a success as you got on the plane heading over here. A bigger success than I'll ever be given credit for. Those are major nuclear powers. Those are not like a little bit. And they were angry. And the next phase was probably, did you see where it was tit for tat? And it was getting deeper and more, I mean, more missiles. Everyone was stronger, to a point where the next one's going to be, you know what, the N-word. You know what the N-word is, right? Nuclear. Yeah. Thank you. Thank you for the clarification. I figured you'd want to clean that up. No, it's the N-word. That's a very nasty word, right? In a lot of ways. भारताला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देऊ केलेलं आहे, मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहे। पाकिस्तानच्या याच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे। मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलं। विशेष म्हणजे या शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदार असणार आहेत। यात काँग्रेसचे खासदार शशी थरूर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली। या संदर्भात या परिपत्रक देखील सादर करण्यात आले। पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचं मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हालचाली सुरू केल्या आणि हे सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असलेलं प्रतिनिधी मंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब अमिराती आणि इतर देशांना भेट देणार आहे। सुप्रिया सुळे या दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये, तर खासदार श्रीकांत शिंदे हे UAE आणि आफ्रिकेत जाऊन ऑपरेशन सिंदूरवर आपली बाजू जगासमोर मांडणार आहेत। आणि आता भारत जगासमोर पाकचा बुरखा फाडणार आहे। त्यात IMFच्या पैशाची पाककडून दहशतवाद्यांवर खैरात सुरू असल्याबद्दल देखील मुद्दा मांडण्यात येईल। IMFकडून पाकिस्तानला 1 अरब डॉलर्स आहेत ते मंजूर करण्यात आले। पाकिस्तानला साधारण 1.23 अब्ज अमेरिकन डॉलरचा दुसरा हप्ता देण्यात आला। तर पाकिस्तानला फंडिंग म्हणजे दहशतवादाला फंडिंग ही देखील बाब प्रामुख्याने सांगण्यात येईल। ऑपरेशन सिंदूरमध्ये मारलेल्या दहशतवाद्यांचा पाकला कशा पद्धतीने कळवळा हा देखील मुद्दा मांडण्यात येईल। तर दहशतवाद्यांच्या वारसदारांना प्रत्येकी 1 कोटी देण्याची घोषणा जी ती देण्यात आली आहे। दहशतवादी मसूद अझहरवर
कोटींची खैरात करण्यात येते. तर मसूद अझहरला पाक मरकज पुन्हा बांधून देणार आहे. IMFचा पैसा दहशतवादी कारवाईसाठी वापरला जाण्याची शक्यता. ही अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण खरी न्यूज लोकांपर्यंत आणि विशेषतः विविध देशांमध्ये पोचली पाहिजे. ही एक चांगली डिप्लोमसी आहे की ज्यामुळे भारताची भूमिका आणि युद्धाचं सत्य हे सगळ्या जगापर्यंत पोचेल आणि पाकिस्तान हा दहशतवादी देश आहे हे त्या ठिकाणी लोकांमध्ये विशेषतः जे काही वेगवेगळे देश आहेत त्या देशांमध्ये प्रस्थापित होईल. हे MEAच्या माध्यमातून 5 खासदार एका टीममध्ये एका ग्रुपमध्ये असतील असे 8 खासदार 8 टीम्स ज्याच्यात 5 खासदार इच आणि MEAचा एक माणूस असे पूर्ण जगभरातल्या जास्तीत जास्त देशांना आम्ही भेटण्यासाठी आणि आपल्या देशाची बाजू मांडण्यासाठी निर्णय घेतलाय. काल किरण रिजिजूंचा मला फोन आला होता. त्यांची इच्छा आहे की त्या सगळ्यामध्ये आम्हीही सगळ्यांनी सहभागी व्हावं. तर देशाचा जेव्हा विषय असतो तेव्हा अर्थातच आम्ही ताकदीने भारतीय म्हणून जातो. त्यामुळे या 8 कमिटीज आहेत. या 8 कमिटीज 10 दिवसात 5 ते 6 देश फिरणार आहेत आणि हे 22 किंवा 23 तारखेला या ग्रुप जातील आणि 10 दिवसाचा तो दौरा असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं आणि केंद्र सरकारचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला एक जबाबदारी दिलेली आहे एका डेलिगेशनला लीड करण्यासाठी. माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे की भारताचं नेतृत्व करण्याची एक जबाबदारी एवढ्या कमी वयामध्ये माझ्यावरती आलेली आहे आणि ती मला नरेंद्र मोदीजींनी दिली. मी त्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की शशी थरूर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. केंद्राकडून शिष्टमंडळात शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला. भारतीय शिष्टमंडळ जगासमोर पाकचा बुरखा फाडणार आहे. शिष्टमंडळात सर्वपक्षीय खासदारांचा समावेश आहे, ज्यामध्ये शशी थरूर यांची देखील निवड करण्यात आलेली आहे. आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जगासमोर बुरखा फाडण्यासाठी केंद्र सरकारने एकीकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांची निवड केली. मात्र त्यावरून आता काँग्रेसमध्येच कुरघोडीचं राजकारण सुरू झाले. केंद्राने परस्परच शशी थरूर यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे काँग्रेस चांगलीच दुखावली आहे. काँग्रेसने शिष्टमंडळासाठी शिफारस केलेल्या नेत्यांमध्ये शशी थरूर यांच्या नावाचा समावेश नाही आहे आणि त्यामुळे थरूर आणि काँग्रेसमध्ये अंतर निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान केंद्राच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव निश्चित झालेलं असलं तरी काँग्रेसनं शशी थरूर यांच्या नावाची शिफारस केलेली नाही. खुद्द जयराम रमेश यांनीच या संदर्भात ट्विट करून माहिती दिली. काँग्रेसने दिलेली 4 नावं बदलली जाणार नाहीत असं वक्तव्य जयराम रमेश यांनी केलं. त्यामुळे आता एकीकडे शशी थरूर यांची निवड परस्पर केंद्राकडनं करण्यात आली, दुसरीकडे काँग्रेसने 4 नावं जी आहेत ती देऊ केलेली आहेत या संदर्भात. आणि त्यामध्ये आनंद शर्मा, गौरव गोगोई, डॉक्टर सय्यद नसीर हुसेन, राजा ब्रार या 4 लोकांची नावं जी ती देण्यात आलेली आहे आणि ती यादी बदलण्यात येणार नाही असं काँग्रेसकडनं ठामपणे सांगण्यात आलेलं आहे. माझ्यामुळेच भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबलं असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. असा 5व्यांदा पुनरुच्चार डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. आणि इतकंच नाही तर भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होणार होतं, मात्र आम्ही आण्विक संघर्ष टाळला असं मोठं विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. तर अमेरिकेने केवळ भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्येच मध्यस्थी केली नाही तर अणुसंघर्ष देखील टाळला असा दावाच ट्रम्प यांनी केला. You had a couple of foreign policy successes even right before this trip. You picked up the phone and called 2 nuclear powers, India and Pakistan, and you got them to step back from the brink. That was a success as you got on the plane heading over here. A bigger success than I'll ever be given credit for. Those are major nuclear powers. Those are not like a little bit. And they were angry. And the next phase was probably, did you see where it was getting, it was tit for tat. And it was getting deeper and more, I mean, more missiles. Everyone was stronger, to a point where the next one's going to be, you know what, the N-word. You know what the N-word is, right? Nuclear. Yeah. Thank you. Thank you for the clarification. I figured you'd want to clean that up. No, it's the N-word. That's a very nasty word, right, in a lot of ways.